श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण ओवी क्रमांक 303 बघणार आहोत. अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कौतिक, या विषयाते साधक त्यजिती नियमे. हे अर्जुना, एक गंमत म्हणून मी तुला सांगतो की मौज अशी आहे की जे साधक लोक आहेत ते जबरदस्तीने खायचं नाही, ऐकायचं नाही, प्यायचं नाही असं करतात, पण त्यांची वासना जी असते ती दाबून टाकल्यासारखी होते. आणि स्प्रिंग जशी आपण दाबून टाकावी आणि जेव्हा हात सैल सोडावा तेव्हा ती जशी परत एकदम उफाळून येते, तशी ही दाबलेली वासना संधी प्राप्त होताच पुन्हा केव्हा तरी उफाळून वर येते. अन्नाचा वास जरी आला आणि आपण तो आवडीने घेतला तरी आपण त्या अन्नाचा भोग घेतला असंच होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सल्ला असा देतात की हे तुम्ही मुद्दाम करू नका किंवा एक प्रकारची शिस्त म्हणून करू नका, कारण अशा करण्यामुळे, अशी शिस्त लावून घेण्यामुळे आपलं जीवन वृक्ष बनतं, आपल्यामधली मानवता कमी होते. आणि जेव्हा केव्हा असा प्रसंग घडतो आणि ज्या वेळेला काही कमी जास्त होतं तेव्हा अचानकपणे आपल्याला क्रोध येतो, राग येतो आणि आपण संतप्त होतो. म्हणून जबरदस्तीने आपण विषयांना आवरायला जाऊ नये, जबरदस्तीने आपण मनाला आवरायला जाऊ नये, तर मनाला दुसरा असा काही छंद लावून द्यावा की आपणहून ते मन त्यामध्ये रमलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मनाला भगवंत नामाचा छंद लावून दिला पाहिजे आणि त्या नामाच्या छंदामध्येच तो म्हणजे आपलं मन रमलं पाहिजे. म्हणजे मग आपोआप त्याला बाकीच्या गोष्टींचं विस्मरण होईल. इथे गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात, भगवंताचं स्मरण म्हणजेच बाकी गोष्टींचं विस्मरण. आता आपल्याला जर बाकीच्या गोष्टी विसरायच्या असतील, आपल्या मनातील विषय, वासना, विकार या गोष्टींपासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल, तर हळूहळू आपण आपला देहभाव कमी केला पाहिजे. हळूहळू आपण आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. हळूहळू आपण आपल्या इच्छा, अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. आता पुरे, आता पुरे, आता पुरे असं आपणच आपल्या मनाला बजावलं पाहिजे. आणि हळूहळू त्या विषयातून, अपेक्षातून, इच्छातून हळूहळू बाजूला सरकायचं आणि त्याच वेळेला हळूहळू भगवंत नामाचं व्यसन लावून घ्यायचं. आपल्याला नामस्मरणाचं व्यसन लागलं पाहिजे आणि नामाविण आपल्याला काहीच सुचलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण हळूहळू मनावर ताबा मिळवण्याचा, इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओवी क्रमांक 304, श्रोत्र आदी इंद्रिये आवरती,
परी रसने नियमू न करीती, ते सहस्त्रधा कवळी जती विषयीही. आता इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराज सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, डोळे आणि कान इत्यादी विषयांना आपण आवर घालतो, पण त्या विषयांना शक्ती पुरवणारी जी मूळ आपली जीभ आहे, ती जीभ काही आपण आवरत नाही. जसं एखादं झाड वर खुडून आपल्याला काही उपयोग होत नाही, ते मुळासकट उखडावं लागतं. तसं आपली ही 5 इंद्रिये जी आहेत, ती जीभ न आवरल्यामुळे हजारो मार्गांनी विषयांच्या मागे धावतात. मनाचं समाधान हाच मुळी मोठा योग आहे. जितम सर्वम जिते रसे, ज्याने आपली रसना, ज्याने आपली जीभ जिंकली, त्यानेच सर्व काही जिंकले. महाराज म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ साधला. कारण जिभेची कामं 2, खाणं आणि बोलणं. आपण जर आपल्या जिभेवर ताबा मिळवला तर आपलं खाणं आपोआप कमी होईल आणि बोलणंही आपोआप कमी होईल. खाणं कमी झाल्यामुळे आपल्याला अन्नपचन चांगलं झाल्यामुळे रोग होणार नाहीत, आजार होणार नाहीत, शरीराला वार्धक्य लवकर येणार नाही. आणि बोलण्यामध्ये जी आपली शक्ती खर्च होते, ती कमी बोलल्यामुळे किंवा बोलणं टाळल्यामुळे आपल्या शक्तीचा संचय होईल. आणि म्हणून जिभेवर ताबा मिळवणं हे परमार्थातलं सर्वात महत्त्वाचं महान कृत्य समजलं जातं. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओवी क्रमांक 305, जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनु नाशू निपजे तया वृक्षा. जर आपण एखाद्या झाडाच्या वरच्या फांद्या कापत बसलो किंवा वरती आलेल्या नवीन पालवी डहाळ्या खुडत बसलो आणि मुळाशी जर आपण रोज पाणी घालत बसलो, तर ते झाड कधीतरी नाश पावेल का? पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, ओवी क्रमांक 306, तो उदकाचेनी बळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. एक झाड आहे, ते वाढतं आहे, त्याला कोवळी कोवळी पानं येत आहेत, नवीन पालवी फुटते, आणि ती जर आपण हाताने तोडून मोडून टाकली तर झाड कधी तोडता येईल का? झाड कधी नाहीसं करता येईल का? कारण आपण एका बाजूने फांद्या तोडतोय, पालवी तोडतोय, पानं खुडतोय आणि दुसऱ्या बाजूने त्याच झाडाच्या मुळाशी पाणी घालतोय. त्यामुळे वर जरी ते झाड वाढलं नाही तरी आडव्या अंगाने बाजूबाजूला ते झाड वाढेल, कारण आपण त्याच्या मुळाशी पाणी घालतो आहोत. त्याप्रमाणे इंद्रिये आवरण्याचा प्रयत्न करतो आहोत, परंतु जिभेला जर आवरलं नाही तर झाड जसं आडवं तिडवं वाढतं तसे विषय आतमध्ये फोफावतात. आणि म्हणून जिभेवर ताबा मिळवणं म्हणजे त्या झाडांना मिळणारं पाणी थांबवल्यासारखं आहे. म्हणून
जिभेला आवरलं की बाकीच्या इंद्रियांना मिळणारं पाणी आपण अडवलं असा त्याचा अर्थ होतो. आणि बाकीच्या इंद्रियांना जिभेद्वारे ही पुरवली जाणारी शक्तीच जर आपण तोडली किंवा ती शक्तीचा पुरवठा करणं थांबवलं तर मग बाकीची इंद्रिय आपोआपच काम करेनाशी होतील. त्यांची वाढ होणार नाही, त्यांची विषयांच्या मागे धावणारी धाव कमी होईल. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी असतातच, परंतु संतांना मात्र आपल्यासारखी चव नसते, आवडनिवड नसते. परंतु एखादा पदार्थ मिळाला काय किंवा नाही मिळाला काय, मिळाला म्हणून त्यांना आनंदही वाटत नाही आणि नाही मिळाला म्हणून त्यांना दुःखही वाटत नाही. आणि म्हणून जीभ आवरणं अशा सत्पुरुषांना शक्य असतं. सामान्य माणसाला मात्र जीभ आवरणं थोडंसं अवघड जातं, कठीण जातं. कारण आपण चवीने जेवत असतो आणि प्रत्येक पदार्थाचा आनंद घेत असतो. म्हणून इथे महाराज म्हणतात, आपली जी प्रत्येक पदार्थामध्ये चव आहे, आवड आहे, तीच मुळात नाहीशी केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. आपल्या इंद्रियांचा जो स्वाभाविक धर्म आहे त्या धर्माला आपण विनाकारण दाबून टाकून दडपून टाकण्यापेक्षा आपण जर आपली जीभ आवरली तर या इंद्रियांना प्राप्त होणारं जीवन किंवा एक प्रकारचा शक्तीचा पुरवठा तो आपोआप नाहीसा होईल. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओवी क्रमांक 307, येरा इंद्रिया विषय तुटे जैसा नियमू न ये रस हाटे. जे जीवन हे न घटे येणे विण. इतर इंद्रियांचा विषय जरी तुटला तरी चालू शकेल, आंधळेपण आलं तरी चालेल, बहिरपण आलं तरी चालेल, पण अन्नच मिळालं नाही तर आपण जगणार कसे? आपलं जगणं हे अन्नावर अवलंबून आहे. आणि म्हणून जिभेवर ताबा मिळवा हे म्हणणं जरी सोपं असलं तरी काहीतरी खाल्ल्याशिवाय आपण जगणार कसं? आणि खाणं पिणं चालू असलं म्हणजे जिभेवर ताबा राहीलच कसा, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. परंतु अन्नाची वासना कमी होण्यासाठी किंवा आता पुरे हे म्हणण्यासाठी जसं पोट भरणं आवश्यक असतं, पोट भरल्यानंतर आपण आता पुरे म्हणतो, तसं भगवंताचं नाम घेऊन आपल्याला समाधान प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने आपलं पोट भरलं किंवा नामामध्ये आपलं मन रंगू लागलं की आपल्याला भूक लागली आहे किंवा आपल्याला अन्नाची गरज आहे, ही सुद्धा इच्छा होणार नाही. किंवा आपल्याला जेवायचं आहे याची आठवणसुद्धा राहणार नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण भगवंताच्या नामामध्ये सतत राहिलो की आपल्याला तहान भूक नाहीशी होईल. 308 ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊन जाईल. मग अर्जुना
आपण आपल्या इंद्रियांचं नियमन असं करावं की हे नियमनच आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त करून देईल. कारण भगवंत कसा आहे तर रसो वै सहा असा तो आहे. परमात्म्याची गोडी ही इतर सर्व गोड्यांपेक्षा, परमात्म्याची रस ही इतर सर्व रसांपेक्षा वेगळाच रस आहे आणि भगवंताची चव ही वेगळीच आहे. एकदा का आपल्याला या भगवंताच्या गोडीची चव घेण्याची चटक लागली आणि एकदा का आपण या भगवंताच्या म्हणजेच आत्मतत्वाच्या नादी लागलो, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या मागे लागलो, त्या आत्म्याचं स्मरण करू लागलो, मनन चिंतन करू लागलो, त्याचाच ध्यास घेतला, तर आपल्याला त्या आत्मरसाची ब्रह्मरसाची गोडी चाखता येईल. आणि एकदा का ती गोडी चाखण्याचं तंत्र आपल्याला कळलं, एकदा का ते आपल्याला जमलं, समजलं, लक्षात आलं की मग आपल्याला इतर पदार्थांमधल्या रसाची गोडी तुच्छ वाटेल. आणि एकदा का ते परब्रह्म आणि तो ब्रह्मरस अनुभवला की बाकी गोष्टी आपल्याला नकोशा वाटतील. आणि हेच आपल्याला साधायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.